स्टूल कसे पडलेत. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर व्हिडिओच्या टायटलला तुम्ही जसं बघितलं आहे तसंच आज खूप काय घडलं आहे. तर आमच्या एका चुकीमुळे आम्हाला आज खूप स्ट्रगल करावं लागलं आणि काय चूक आहे ती पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे. खरं तर आजचा दिवसच खूप वाईट निघाला आम्हाला. तर पहिला स्टॉलवर गेलो आणि गॅसच संपलं. मग गॅस येईपर्यंत आम्ही असंच मजाक करत राहिलो. पावसाचं वातावरण झालं नाही, पाऊस येत आहे. गॅस हां, गॅसवाल्याला गॅस तर आलं, खरं त्यासोबत पाऊससुद्धा आला. आमची चूक अशी झाली की जेव्हा आम्ही गाडा बनवायला घेतलेला तेव्हा आम्ही पावसाचा विचार केला नव्हता. पाऊस पण लागेल असा विचारच केला नव्हता आणि ते गाड्यामध्ये सेफली असं जे साईडनं असतं ना, पाऊस आम्हाला लागायचं नाही म्हणून ते आम्ही करूनच घेतलं नव्हतं. त्यामुळे आज आम्हाला एका चुकीमुळे एवढं स्ट्रगल करावं लागतंय. जर तुम्ही पण असं काही गाडा घालायचा प्लॅन करत असाल तर नाही, पहिलाच पावसाचा सुद्धा विचार करा आणि तो गाडा तशा पद्धतीने बनवून घ्या. काय म्हणतात त्याला, ते काही तर म्हणतात की नाही, झोपडी झोपडी झाले. आमचं छोटंसं घर, वारा वादळ. आता पाऊस थोडा कमी झाला आहे म्हणून स्टॉल ओपन करूया म्हणून आम्ही निघालो. तिथं जाऊन बघतो ही अशी अवस्था झाली. स्टूल कसे पडलेत. पाऊस तर कमी झालेला आणि पावसानंतर कस्टमर येतातच वडापाव खायला, म्हणून आम्ही हे सगळं क्लीन करून घेतलं आणि मग लगेच वडापाव करायला सुरुवात केली. वडापाव आहे का? हां, दोन द्या की. हो ना.